नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2025 या संदर्भात माहिती पाहणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी गट क आणि ड पदांच्या 787 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये गट क पदांची नावे, गट ड पदांची नावे, त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि अर्ज पोहोचवण्याचा अंतिम दिनांक या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, गट क पदांचे नावे आहेत: वरिष्ठ लिपिक, स्टेनोटायपिस्ट, लिपिक सह टायपिस्ट, मुख्य कॅटलॉगर लायब्ररी, इशू असिस्टंट, कृषी सहाय्यक, थेट स्टॉक पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, सहाय्यक संगणक, ड्राफ्ट्समन, ट्रेसर, वरिष्ठ मेकॅनिक, तांत्रिक सहाय्यक, फार्म मेकॅनिक, फिटर, ॲडो व्हिज्युअल ऑपरेटर, वायरमन, कंपाऊंडर, छायाचित्रकार, सहाय्यक सुरक्षा, प्लंबर, मिस्त्री, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, ट्रॅक्टर चालक, संगणक ऑपरेटर. मित्रांनो, गट ड पदामध्ये इत्यादी पदे आहेत. त्याच्यानंतर आपण गट क पदांची नावे आपण पाहिली. त्याच्यानंतर गट ड पदांची नावे पाहणार आहोत. गट ड मध्ये प्रयोगशाळा अटेंडंट, लायब्ररी अटेंडर, काउंटर, गवंडी, माळी, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सेवक, नौकर, पाल, शिपाई, चौकीदार, मजूर. मित्रांनो, गट ड मध्ये इत्यादी पदे येतात. त्याच्यानंतर या भरती प्रक्रियेसाठी जी काही शुल्क आहे, ती शुल्क खुला प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये आहे. मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फीस असणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपण अर्ज पाठवण्याचा पत्ता. आता आपण अर्ज कुठं पाठवायचा? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे. पत्राद्वारे अर्ज पोहोचवण्याचे अंतिम दिनांक आहे विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारी 2025. म्हणजे आपण या संदर्भात माहिती बघत असताना जे काही आपल्याला अर्ज करायचा आहे ते 28 तारखेपर्यंत पाठवायचा आहे. त्याच्यानंतर आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर अधिक माहिती म्हणजे ह्या भरती संदर्भात अधिक माहिती आपल्याला कृषी विद्यापीठाची अधिक वेबसाईट आहे www.mpkv.ac.in या वेबसाईटवर दिलेली आहे. म्हणजे या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या भरती संदर्भात एकूण कुठल्या पदासाठी किती जागा आहेत, गट ड साठी किती जागा आहेत, गट क साठी किती जागा आहेत, त्याचबरोबर त्याची पात्रता, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचा वेळ काय आहे, या संदर्भात सर्व माहिती आपल्याला अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर पाहायला मिळेल. आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठल्या विभागामध्ये भरती निघाली त्या भरतीच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अधिकृत या संदर्भामध्ये माहिती आपल्याला त्या वेबसाईटवर गेल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर भरतीचं आपण बघितलं कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे भरतीचं, नोकर भरती त्या ठिकाणी कशी आहे या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा, कारण आपलं सबस्क्राईब येणाऱ्या काळामध्ये आम्हाला बळ देणार असेल, ऊर्जा देणार असेल आणि निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ नोकर भरतीच्या संदर्भात आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.